ट्रान्सलुसेंट पावडर, कॉम्पॅक्ट पावडर आणि लूज पावडर, ह्या 3 पावडर मध्ये काय फरक आहे हे आपल्याला माहिती असणं खूप गरजेचं आहे, खूपच गरजेचं आहे. कारण हे तिघही प्रोडक्टचं काम वेगवेगळं आहे, या तिघांचाही प्रोडक्टचा रिझल्ट वेगवेगळा आहे. हे आपल्याला जर माहित नसेल तर तुमचा मेकअप फ्लॉलेस होणार नाही, तुमचा मेकअप फाईन होणार नाही. ओके, त्यामुळे आपल्याला ट्रान्सलुसेंट पावडर, कॉम्पॅक्ट पावडर आणि लूज पावडर बद्दल समजून घ्यायचं. सर्वप्रथम ट्रान्सलुसेंट पावडर. ट्रान्सलुसेंट पावडर काय असते? ही पारदर्शक असते. आलं लक्षात? पारदर्शक म्हणजे काय? काच आहे, पारदर्शक आहे, बाहेरून पण बघू शकतो, आतूनही बघू शकतो, तशी ही पारदर्शक आहे. जेव्हा तुम्ही चेहऱ्यावर अप्लाय करता ही इनविजिबल होऊन जाते, म्हणजे काय? गायब होऊन जाते. आणि जो स्किन टोनचा शेड आहे तो तसाच राहतो. स्किन टोनचा शेड चेंज होत नाही, म्हणून तिला ट्रान्सलुसेंट पावडर म्हणतात. आणि ट्रान्सलुसेंट पावडर मध्ये वेगवेगळे पावडर्स असतात. काही पावडर सिलिकॉन बेस असतात, काही पावडर सिलिकॉन बेस नसतात. जे पावडर सिलिकॉन बेस असतात ते वॉटरप्रूफ असतात. त्यातल्या त्यात ही लॉरिमर्सियल ही सिलिकॉन बेस पावडर आहे, बरोबर. ही सिलिकॉन बेस असल्यामुळे ही वॉटरप्रूफ पावडर आहे, तुमचा मेकअप वॉटरप्रूफ करतो. पण हिच्यात काय आहे? कव्हरेज नाही. हिचं काम काय आहे? फक्त मेकअप लॉक करणे किंवा मेकअप फिक्स करणे. कोणाचं काम आहे? ट्रान्सलुसेंट पावडर. कॉम्पॅक्टचं काय काम आहे? कॉम्पॅक्टचं वेगवेगळे काम आहे. कॉम्पॅक्ट एक काम असं करतो, मेकअप लॉक करतो, मेकअप फिक्स करतो, त्यानंतर हलकासा कव्हरेज देतो. कॉम्पॅक्टला फुल कव्हरेज नसतो, लक्षात ठेवा. त्याच्यात हलका हलका कव्हरेज असतो, तो कव्हरेज पण देतो. ज्यावेळी तुमचं फाउंडेशन कव्हरेज देत नाही, तुम्हाला असं वाटतं की फाउंडेशनची क्वांटिटी कमी झाली चेहऱ्यावर आणि तुम्हाला कव्हरेज दिसत नाही, त्यावेळी कॉम्पॅक्ट लावायचं. मग कॉम्पॅक्ट काय करतो? तुम्हाला कव्हरेज पण देतो आणि तुमचा जो फाउंडेशन आहे तो लॉक पण करतो. आलं लक्षात? फक्त त्याचं काय आहे? याच्यात तुम्हाला स्किन टोन नुसार कॉम्पॅक्ट पावडर घ्यावा लागते. तर मग कोणते कोणते शेड घ्यायचं ते तुम्हाला मी प्रॉपर नॉलेज देणार आहे, त्याच्या लिस्ट देणार आहे. ओके, कॉम्पॅक्ट पावडर आली लक्षात. लूज पावडरचं काम काय आहे? लूज पावडर असते ना, ही पारदर्शक नसते. ही लूज पावडर स्किन टोन नुसार, स्किन टोनच्या शेड नुसार वापरली जाते. समजा डार्क स्किनवर तुम्ही वापरताय तर पावडर ही डार्कच असते. लूज पावडर कधी वापरायची? जेव्हा तुम्हाला एक्स्ट्रा कव्हरेज पाहिजे असतो, एक्स्ट्रा कव्हरेज पाहिजे असतो, ज्या आपण स्किन टोनवर, लाईट असू द्या, मीडियम असू द्या, डार्क असू द्या किंवा डीप असू द्या किंवा डीपेस्ट असू द्या. तर लूज पावडर कोणती घ्यायची? आपल्याला सगळ्यांनी घ्यायची. आपल्याला एकच इम्पॉर्टंट घ्यायचे, ते मी तुम्हाला लिस्टमध्ये देणार आहे. तर लूज पावडर जिथे कव्हरेज आपल्याला पाहिजे असतो आणि मेकअप फिक्स करायचा असतो तेव्हा लूज पावडर वापरायची. जर आपल्याला कव्हरेज नाही पाहिजे, आपलं फाउंडेशन, आपलं जे काही बेस केलं त्याला ऑलरेडी कव्हरेज आहे, तर मग